सो आज आम्ही आलो आहे सोमेश्वरला आणि हे सोमेश्वरचं छोटं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये बरोबर हे जे एंट्रीला दिसतात हे नंदी आहेत आणि बरोबर इथे आतमध्ये शिवलिंग आहे आणि तिथल्या साईडला बरोबर असं आपल्याला नागराज बघायला मिळतं. ओके, वरती पण एक मोठं मंदिर आहे. हा त्याचा असा बाहेरचा व्ह्यू आहे आणि आता पटकन आतमधले जे छोटे छोटे महत्त्वाचे जे शॉट्स आहेत ते आता बघूया. सो फायनली सोमेश्वरचं जे मेन मंदिर आहे ते झालं बघून. आता पटकन तलाव बघू आणि मग घरी. हे अशी तळी. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो पावसाळ्यामध्ये तेव्हा इथे सगळं असं पाणी होतं, ही पूर्ण भरून आलेली. आणि हे जे पुढचं दिसतंय हे सगळं असं भरलेलं असायचं तेव्हा. आता बरोबर आम्ही वरती आलोय आणि हा सगळा त्याचा पूर्ण असा वरचा व्ह्यू आहे. आणि मगाशी आम्ही तिकडे खाली होतो, खालून पूर्ण एकदम असा क्लिअर व्ह्यू बघून झालाय, छान होतं. आणि आता बरोबर ह्याच्या पलीकडे पाणी जास्त आहे पण कचरा पण आहे तिकडे. तर हा कचरा काय गावकऱ्यांनी टाकलेला नसणार आहे, तो हवेने आलेला आहे. पण इथे पाणी जास्त आहे, प्लस इकडे मासे पण आपल्याला पाहायला मिळतील छोटे मोठे. आणि तिकडे बरोबर त्या साईडला पाणी पियाची विहीर आहे. आता तिकडे कोण नसेल पियत कारण का उन्हाळा आहे. पण आधी खूप आधी तिकडे हंडा कळशी घेऊन जायचे, पाणी वगैरे भरून घरी पिण्याचं पाणी जे असायचं त्याचा सोर्स हा होता. आणि इथून हे बरोबर जे दिसतंय आता इकडे शेवाळ लागलाय, पूर्ण शेवाळ आहे कारण का पाणी साचलेलं आहे आणि क्लीन पण केलेलं नाही आहे त्यामुळे. आणि इकडे ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्यांनी ते खाली चालत जायचे, थंडा कळशी काय असेल ते बुडवायचे, पाणी घ्यायचे आणि घेऊन जायचे. ओके, सो हे होते सोमेश्वरचं तलाव. इकडे पावसाळ्यामध्ये मुलं पोहायला पण येतात, आम्ही पण एक दोनदा येऊन गेलो आहे. आय होप व्हिडिओ आवडली असेल. जर आवडले असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.